माझं रोजचं काम पहिलं असतं टिफिन. एकच डोक्यात असतं की लवकर सकाळी उठायचं आणि हा टिफिन पहिला आम्हाला 7:30पर्यंत भरावा लागतो आणि हे 8, सव्वा 8ला घरून निघतात. तर प्रत्येक बाईचं असतं सकाळी एकतर लवकर उठू वाटत नाही. 6 वाजता डॉट मला उठावं लागतं, 5:45ला. आणि खूप कंटाळा येतो. थंडीच्या तर दिवसात खूपच उठू वाटत नाही. आणि रोज एक माझं काम काहीतरी चाललेलंच असतं. आता म्हणलं डब्बे काढावेत. काल दळण झालं, आज डब्याचं काढलं होतं. डब्यांवर खूप धूळ बसली होती. सो म्हणलं आता रोज 4-4 डब्बे धुणार मी. सो आज मी सुरुवात केली डबे धुण्यासाठी. आणि तिकडं बाळ आमचं गेलेलं होतं, अद्विक गेला होता मंदिरामध्ये. सो म्हणलं तोपर्यंत आवरून घ्यावं. आणि ह्या सरांनी इतका पसारा इथे करून ठेवलेला बाबो. आणि मग हा सगळा पसारा सकाळी झाडायचं पण राहिलं होतं, हेच नीट ठेवत नाहीत. अख्खं दिवसभर मला हेच काढायचं भरायचं ह्यांचं चाललेलं असतं. आणि सगळं घर आवरलं मी. यांचे सगळे टॉईज म्हणलं आता जे खराब आहेत ते टाकून द्यावेत, जे चांगले आहेत ते नीट ठेवले. आणि मुलगी काय करते, खेळत तर काहीच नाही पण सगळा पसारा काढून ठेवते. आज ह्या सरांनी कधीच खेळत नाही हा टॉईजसोबत, पण आज कसा हा सगळं ओतून गेला काय माहिती. सो मी पटापट सगळं काम आवरलं किचनमधलं आणि इकडचं आवरायला घेतलं आणि झाडू मारला, थोडीशी फरशी पुसली. आणि अद्विक नाही तोपर्यंत मी झाडू मारून घेतला, नाही तर तो झाडू मारून देत नाही. झाडू घेतो आणि सगळीकडं माझा पसारा करून ठेवतो. त्याला झाडूचं पण खूप वेळ आहे आणि मॉप पण सारखा घेतो आणि फरशी पुसायला लागतो. सो फायनली माझा हा फायनल लुक. आणि मी हे सगळं आवरून झाल्यानंतर आता अद्विक यायची वेळ झाली. बेड पण सगळा आवरून घेतला. अद्विक आला आणि मी त्याला झोपवलं. म्हणलं आता मी पण थोडंसं पोरगी शाळेतून यायच्या आधी झोपावं. पण ती पण आली आणि मला पण झोप लागली नाही. कारण की आमच्या इथे येणार होती पुणे सायकलिंग रेसमधले, महाराष्ट्रात आपल्या भारतामध्ये पहिल्यांदाच सायकल रेस होणार होती. ती आमच्या इथूनच जाणार होती. सो आम्ही आवरलं पटपट आणि तिकडे बघायला गेलो. पण टायमिंगच्या आधीच चाललो होतो. सो ऊन पण खूप कडक होतं. आणि ही चिल्लर पार्टी आमची दमधरेना, तिथं थोडा वेळ बसलो आणि मग पुढे गेलो आम्ही पाहायला. पण खूप वेळ झाला आम्ही वेट करतोय, पण ते काय लवकर येतच नव्हते. कारण की डॉट टाईम दिला होता, त्या डॉट टाईमला ते आले. पण आम्ही वेळेच्या आधीच तिथे गेल्यामुळे आम्ही खूप थकलो होतो. आणि बघायला एवढं छान वाटलं ना, खूप. आम्ही ती रेस येणार म्हणून एवढी वाट पाहत बसलो होतो. आणि पण काय झालं, ती खूप लेट आली आणि अशी भुरकन गेले ना, ते काही थांबले नाहीत की खूप फास्ट गेले. आणि आम्ही खूप वेळ त्या क्षणाची वाट पाहत होतो. पण खूप असं वाटायचं जास्त वेळ असायला पाहिजे होतं पाहायला. पण सायकल खूप कमी होत्या. आल्यावर स्वयंपाक केला. सो बाय.